यमुना जी तो कारी कारी राधा गोरी गोरी। यमुना जी तो कारी कारी राधा गोरी गोरी। वृंदावन में धूम मचावे बरसानेरी छोरी। रजधाम राधा जी की राजधानी लागे, राजधानी लागे। सुद्धा पब्लिक, जय श्रीराम सगळ्यांना, वेलकम बॅक टू द ब्लॉग. आणि गणपती बाप्पा मोरया मला सगळ्या फ्रेंड्सला, तुमच्या फॅमिलीला. उद्या सकाळी 8 वाजता झाले, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. मी तर झोपलेलो भाईसाहेब, मला वाटत नाही बरा. सर्दी झाले, टॉन्सल, थोडा रात्री फिवर होता. तर आईस्क्रीम खाऊन एक दिवस तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, मी आईस्क्रीम खाल्लेला अक्षय सोबत. आवाज पण चेंज झालाय पूर्ण. जायला लागेल डॉक्टरकडे, मी इंजेक्शन घेऊन येईन. इंजेक्शन घेतल्याशिवाय बरं नाही वाटणार. इंजेक्शन घेतल्याशिवाय बरं वाटणार नाही. जाणार डॉक्टरकडे, इंजेक्शन घेऊन येतं. आमच्याकडे पण या माझ्या सगळ्या यूट्यूब लोकांना स्वागत आहे. म्हणजे सगळी या घरी जेवायला या, भाई मजा करायला, काय पण करायला या. बट या तर ब्लॉग कंटिन्यू राहील पुढं, तुम्ही सोबत राहा. 5च्या 5 दिवस ब्लॉग येतील, संध्याकाळी कधी पण येतील, टायमिंग फिक्स नाही. तर रेडी राहा भाई. चला आता जाऊन येऊ काही, जरा गेस्ट येतात घरी, तर थोडा त्यांना खायला वगैरे घेऊन येऊ. गेस्ट आपले केदारनाथवाली पाहुणे. काही रुखो यार, ब्लॉगिंग करण्याचं थोडं. आपले केदारनाथवाली पाहुणे येतात, केदारनाथ. त्यांच्यासाठी खायला पियाला हाणू. थोडा पिक्चर लावू अंकल. कशाला एकच बस झाली? अरे एक बस झाली घरी, एक आहे बस. थँक्यू. तर काय दिलंय बघ याच्यासोबत, आरती बुक. सो तर काय सामान तर हाणलाय सगळा. पकड, घेऊन जाशील का एवढा? हा नक्की. बाकी आपले परम मित्र बघा, पहिल्याचे ऍक्टर आपले. काय बोलतो आता, बरं आहे ना? मस्त भाई, तू कसा आहे? चल वरती चल. बाबा हे बघा कोण आलाय. तुझ्या आईला मम्मीला विचारला मी. मम्मी मानव तो नाही का, दादूस. अरे काय दादूस आहे तो, बिग बॉस मधला. सो तर काय आता आपला बिग बॉस आणि राजारामचा वाड्याचा मेन लीडर ऍक्टर आता गाणी घेणार आहे. म्हणजे एक गाणी घे, गाणी घे. तो दादूस वाला विसरलो भाई. घे घे एकदा घे. अभ्यास लक्षात असेल. कुठला तरी फॉर्म्युला घ्या सायन्स मधला. ऍक्टर आता येत नाही, व्हिडिओ पण आपली चालत नाही. मग आता काय बोलायचं, आता ब्लॉगिंग बिगिंग चालू आहे, युट्यूब मध्ये यायला लागले. सो तर आपले केदारनाथले पाहुणे आलेत गाईस. मग काय बोलतोय आता, बरं आहे ना? जरा चहा पितो गाईस मस्तपैकी. असं वाटतं मला चहा पिल्यावर बरा वाटेल. हालत जाम खराब झाले टोटली एकदम. हे दुख भंजन मारुति नंदन, सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती बारंबार, पवन सुत बिनती. सो तर गाईज आमच्या घरी आमचे नगरसेवक पूर्ण एरियाचे आलेले आहेत. आमचे नाना. मग काय बोलाल तुम्ही गणपतीच्या, आपल्या गणपती फेस्टिवलच्या बारेमध्ये? प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी गणेशोत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी सर्वच ठिकाणी त्या ठिकाणी गाजावाजा त्या ठिकाणी होत आहे. ज्या पद्धतीने आपण गणरायाची जी पूजा करतो आणि पूजेच्या माध्यमातून जर आपण एक विचार केला की प्रत्येक वर्षी ज्या गणपती उत्सवाचा जो सण त्या ठिकाणी आपण साजरा करतो, म्हणजे जर एक बघितलं
तर दहीहंडीच्या नंतर त्या ठिकाणी गणेशोत्सव आणि त्याच्यानंतर नवरात्र उत्सव हे सर्व सण त्या ठिकाणी सुरुवात होतात. प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी गणेशोत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित केला जातो आणि 1.5 दिवसाचा असेल, 5 दिवसाचा असेल किंवा गौरीपूजन त्या ठिकाणी गौरीच्या बरोबर विसर्जन त्या ठिकाणी होतो किंवा 10 दिवसाचं आहे. असे प्रत्येकजण त्या ठिकाणी प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे ही गणेशोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो की जे सर्वच निर्बंध त्या ठिकाणी उठवलेले आहेत माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्या निर्बंध उठवल्यानंतर जो आनंदाचं वातावरण त्या ठिकाणी वातावरणात आपण सर्वच गोष्टी त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतो आणि तो उत्सव त्या ठिकाणी आम्ही साजरा करावा अशा पद्धतीने. गणपती बाप्पा मोरया. हां हां मी आजकाल सिनेमॅटिक मध्ये घेतोय ब्लॉग. मस्त मस्त वाटतंय. फोकस. जय श्रीराम पब्लिक. अरे बोल जय मी कमीन. तो कुठे रे? आतमध्ये गेलाय भाकरी द्यायला. ब्लॅक गणपती दिवशी समजदार कधी येणार? अरे ब्लॅक तू इकडे रे. तुला जरा जास्त आला. इकडे तू इकडे. मी तर खूप नाचल. आम्हाला काही दिला नाही तरी नाचल मी. औषध माझ्याकडे बरोबर असतंय. आंघोळ करायला तुम्हाला एवढं औषध आहे टेन्शन नाही घ्यायला. मग सोम्या दादा काय बोलतो? जय श्रीराम. तुम्हाला खूप मोठ्या माणसासोबत ए 25-26 अक्षयदा मला काय बोलायचं नाही रडवे. खोल जरा बॉक्स. माझ्यात मोबाईल आहे आता. घे. त्यांना पण दे. जबाब दे त्यांच्याकडे. पाहुणी मंडळी भाई काय बोलायचं. आम प्रोटीन घेऊ. जिमला तर जात नाही पण जिमला जात नाही. प्रोटीन हारलेत ना. आईस्क्रीम मी वाट लावली तुझ्या. त्याला बोलतोय मी एक खादून खाल्ले त्यांनी. मी सांगत होतो बाबा जय घ्या खा बाबा खा. हा नाही तो आजारी पडायचं खरं रिझन 10 वाली खाल्ली म्हणून पडला तो आजारी. अशी आपण 1000 वाली किंवा 5 वाली खाल्ली आजारी नसा पडला. एवढी श्युरिटी आहे मला. असं नाही रे मित्रा. धावपळ बिवण आईस्क्रीम खाली ती मेन गोष्ट तीच झाली नाही. आईस्क्रीम मुळे सर्दी झाली. आमचा पेशंट विचार आहे यार. मिस करतोय आम्ही काम. अरे कपडे इकडे काय नाही. बघ तुला केला आणलं मी देवा. पार्सल केलं वहिनीने. नाही खायचा. एवढूसा खा एकदम. एवढूसा. वहिनीने पार्सल केलं कॅडबरी. अरे मला मग बरा नाही. सर्दी बिर्दी याच्या जागा गेलो. आईस्क्रीम खायचे. आईस्क्रीम घेतो 5-5. अरे मित्राने आईस्क्रीमच वाट लावली ना शेवटी. स्वतः काही जरा डॉक्टरकडे जाऊन येऊ. गणपती राहिले बाजूला. मला इकडे बरं वाटत नाही. बाकी सगळे वरती बसलेत. आता मी आणि अक्षयला चालले डॉक्टरकडे. बाबा इंजेक्शन घेऊ मग असा पटकन रिपेअर होऊ. 9 वाजून गेले. पब्लिक किती तास झाला बसली? अर्धा तासाच्या वरती झाला असेल. 1 तास झाला कम्प्लीट. मला तर वाटतं बसल्यानं. बरंच येत नाही भाई. एवढा टाईम लागतो. एन्झायटी व्हायला लागला इकडे मला तर. मलमल सारखं सेम कंडिशन. लवकर बरा करा मला. मला गणपती वगैरे आहेत घरी. आणि माझा ब्लॉग आहे. हाय बोला. गणपती वगैरे गेले तर मी आजारी पडलोय. आईस्क्रीम खाल्ले. आईस्क्रीम खाल्लेली मी 10 वाली. ते पण 2 कप. त्याला सांगितलं फ्रेंड्स लोक आहेत. इंजेक्शन अरे बस का भाई. इंजेक्शन घ्या त्याला. सब कुछ देगा. तर गाईस आता जे खूप टेन्शनमध्ये आलेलं आहे. इंजेक्शन घ्यायचं आहे. इंजेक्शन घेताना दाखवू नको. थोडासा पाठ दिसेल. नाही सगळ्यांकडे असतो. बंद कर. ऑलरेडी आहे. बंद कर ना. अरे अक्षय बंद कर. अरे इथेच दे. ती उर्वी काय काय दाखवतो. तू एवढूच दाखवायला घाबरतो. हा ना. डॉक्टर इंजेक्शन 2-4 दिवस झाला सर्दी खोकला नाही तुला. काल परवापासूनच आहे ना. फक्त थोडा अशक्तपणा. बॉडी पेन वगैरे. ते टॉन्सिल्स वगैरे मुलाच होतं त्याच्यामुळेच. चलो ऐक ना की सकाळी नाश्त्याच्या आधी आपलं डॉक्टरने इंजेक्शन दिला. बाकी आमच्या मावशी सावी आले. तुम्ही बघू शकता. जेवायला बसले आहेत मावशी. मामा बरे आहेत ना? जेवा बसले ना लास्ट दिवशी का? सो तर काही जेवायला आपल्याकडे जे आहे मस्त डाळला तडका दिलाय स्पेशल. कसं आहे जेवण? चला आता आपण आपल्या मित्रमंडळीमध्ये बसलोय. मित्र नाही भाऊ मंडळी आहे. बाकी सगळे बसले.
चला आता या तुम्ही पण जेवायला. सो द गाइस आज समोसा आहे, खाऊया. आता आमच्या 5च्या दिवस काहीतरी डिफरंट खायला असेल. समोसा आज समोसाच्या नंतर खूप पदार्थ असतात खायला. रात्री 12च्या निवेदाला उद्या काय पिझ्झा, उद्या पिझ्झा पावभाजी असा डेली 2-3 पदार्थ वाढतील. लास्टच्या दिवशी तर अजून. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. गणपती बाप्पा मोरया आणि जय श्रीराम. बाय बाय.